मी इथं 4-5 काय केलेलं आहे, ज्वारीच्या पापड्या घेतलेल्या आहेत. कोणी कोणी याला पातोळ्या पण म्हणतात. तर ह्या पापड्यांचं काय करायचं, चांगल्या त्या अशा मोडून घ्यायच्या, कुस्करून घ्यायच्या त्या चांगल्या, आणि त्यामध्ये पाणी टाकायचं. आणि पाणी ओतून काय करायचं, त्याच्यामध्ये थोड्या वेळ अर्धा तास त्या भिजत घालत ठेवायच्या. आणि अर्धा तासानंतर त्या छान अशा भिजतात. आणि पाहू शकता तुम्ही कशा भिजल्यात त्या. आणि मग त्याचं काय करायचं, कढईमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये जिरी मोहरी घालायची, आणि त्यामध्ये मी काही कांदा चिरून घेतलेला आहे, तो कांदा टाकायचा. आणि कांदा छान परतून घ्यायचा. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद घालायची आणि छान परतून घ्यायचं ते कांद्यामध्येच. आणि ते छान परतले गेल्याच्या नंतर त्यामध्ये ह्या भिजलेल्या पापड्या ज्या आपण भिजवून घातलेल्या होत्या त्या घालायच्या आणि छान परतून घ्यायच्या. मस्त अशा त्या परतून घ्यायच्या त्या कांद्यामध्ये. त्या ह्याच्यामध्ये तिखट मीठ टाकले त्याच्यामध्ये. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं. आणि शेवटी त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर अशी चिरून घालायची आणि तीही छान परतून घ्यायची. अशा पद्धतीने ही भाजी तयार होते. इथं भाकरीसोबत चपातीसोबत खायला ही भाजी खूप छान लागते. तुम्ही पण करून पहा.